रामनगर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची अवैध विक्री करणाऱ्या एका इसमावर कारवाई केली आहे। रामनगर चौकातील नगिनाबाग रोडवरील एका दुकानात ही कारवाई करण्यात आली। पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत अवैध दारू, जुगार, गांजा व प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री विरोधात पेट्रोलिंग सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शोध पथकानं फिशिंग पॉइंट भंडा जनरल स्टोअर्स या दुकानावर पंचांसमक्ष छापा टाकला। झडती दरम्यान दुकान मालक आरोपी गौरव हेमराज गोटेफोडे वय वर्ष 25 राहणार रामनगर नगिनाबाग रोड चंद्रपूर याच्या दुकानात काउंटरखाली ठेवलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला। एकूण विविध ब्रँड व रंगांच्या नायलॉन मांजाच्या चकत्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत अंदाजे 23,800 रुपये इतकी आहे। यामध्ये मोनोकाइट फायटर, मोनोफिल गोल्ड व हिरो प्लस अशा लेबलच्या चकत्यांचा समावेश आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5/15 तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 223 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले व पोलीस निरीक्षक आसिफ राजा बी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक व रामनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी अंमलदारांनी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट। Thank you.